नमस्कार. तुम्हा सर्वांचे माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत. तर चला, निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय मोमेंटम होतीये आणि कशा प्रकारे आपण बँक निफ्टीला उद्या किंवा निफ्टीला कशा प्रकारे ट्रेड करू शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये माझं ॲनालिसिस मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. याच्यातून तुम्हाला काय शिकायला भेटतंय ते नक्की आवर्जून घ्या. तर चला सुरुवात करूया आजच्या ॲनालिसिसला. तर आज तुम्ही पाहिलं असेल की निफ्टीनी एक गॅप डाऊन ओपनिंग होऊन थोडी खालच्या साईडला गेली आणि एक रिव्हर्सल दिलं. तर मार्केटनी ट्रेंड चेंज केलाय का, तर आपण पाहूया. आपला जो ट्रेंड होता मार्केटमध्ये, कंटिन्युअस ट्रेंड, डाऊन ट्रेंड हा कंटिन्यू चालू होता. 2-3 दिवस मागच्या वीकमध्ये आपल्याला एक साइडवेज मार्केट पाहायला भेटलं होतं आणि डाऊन ट्रेंड आज गॅप डाऊन ओपन होऊन प्रिव्हियस लो पेक्षा आजचा लो हा खाली घेतलेला आहे मार्केट. तर मार्केटला आता जर हा इम्पॉर्टंट एरिया वाटत असेल, हा जो काही एरिया आहे हा आपण लास्ट वीक मध्ये डिसाइड केला होता की हा एरिया एक व्होलॅटिलिटी एरिया होऊ शकतो. तर मार्केटनी ह्याच एरियामधून एक रिव्हर्सल घेतलाय. तर हा जो एरिया आहे तर हा रिव्हर्सल सस्टेन होऊ शकतो का, तर चला आपण ट्रेंड बद्दल परत एकदा चर्चा करूया. आता हा डाऊन ट्रेंड, इस्टॅब्लिश झालेला डाऊन ट्रेंड हा अजूनही इंटॅक्ट आहे. हा फर्स्ट पुलबॅक आहे. जोपर्यंत मार्केट खाली येऊन परत एक हायर हाय बनवत नाही आणि कंटिन्युएशन मध्ये चालत नाही, तोपर्यंत आपण याला ट्रेंड रिव्हर्सल म्हणू शकत नाही. कारण का, तर ही एक फर्स्ट स्टेज आहे. फर्स्ट स्टेज मध्ये मार्केटमध्ये एक बाईंगला सुरुवात झालीये असं आपण म्हणू शकतो. पण हे बाईंग वरच्या लेवलला जायसाठी कंटिन्युएशन मध्ये राहील का नाही ते आपल्याला उद्याच्या सेशन मध्ये कळेल. चला आपण उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं छोट्या टाइम फ्रेमवर चेक करूया. तर मार्केटनी कम्प्लिटली दुपारनंतर एक साइडवेज टू अप ट्रेंडिंग मार्केट एक राहिलं. पण मार्केट जोपर्यंत हा प्रिव्हियस हाय ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला 850 पर्यंत, 860 आपल्याला एक मार्केट वरती जाताना दिसू शकतं. पण आपल्याला मार्केट इथून वरती गेल्यानंतर हा जो प्रिव्हियस हाय बनलेला आहे मार्केटमध्ये, याच्यावरती मार्केटने एक क्लोजिंग दिली पाहिजे. 15 मिनिटाची कॅन्डल जर वरच्या साईडला क्लोज जर झाली ह्या लेवलच्या वरती, तर आपल्याला एक मार्केट 850च्या लेवल पर्यंत, 23,850च्या लेवल पर्यंत जाताना दिसू शकतं. पण मार्केट कुठून रिव्हर्सल घेईल, कारण रेजिस्टन्स मध्ये मध्ये बनलेले. तुम्ही जर पाहिलं तर मार्केटनी इथं जी ट्रेंड लाईन येत होती, ह्या ट्रेंड लाईनला जर प्रिशियस ट्रेंड लाईन मारली तर इथे एक प्राइस ऍक्शन बनवून एक चांगली ब्रेकआउट पण दिलेला आहे. तर ही जी लेवल राहील ही ऍज अ एक रेजिस्टन्स लेवल 15 मिनिटावर आपल्यासाठी राहील. त्याच्यामुळं आपल्याला ह्या लेवलला एक मार्केटमध्ये रेजिस्टन्स भेटू शकतो. मार्केट इथे येऊन इथं कदाचित रिव्हर्स होऊ शकतं. इथं जर आपल्याला काही प्राइस ऍक्शन निगेटिव्ह जर भेटली तर आपण ह्या निगेटिव्ह प्राइस ऍक्शनलाही ट्रेड करू शकतो. आयदर गॅप अप होऊन कंटिन्यू वरती जात राहिलं तर ह्या लेव्हलला जी शार्प बाईंग इथून आलती, हा एक आपल्यासाठी मेजर रेजिस्टन्स ठरू शकतो. तो रेजिस्टन्स आपल्याला 23,850च्या आसपास आहे. तर 23,850च्या आसपास आपल्याला मार्केट एक रेजिस्ट करताना दिसू शकतं. आणि ह्या ठिकाणी जरी काही आपल्याला निगेटिव्ह सिनारिओ जर दिसला तर आपण ट्रेंड बरोबर ट्रेड कंटिन्यू करू शकतो. पहिली गोष्ट, आपल्याला छोटा स्टॉप लॉस मिळणं खूप गरजेचं आहे. आज आपण काल जसं डिसाईड केलेलं होतं की ह्या लोच्या खाली आपल्याला एक कंटिन्युएशन ट्रेड भेटू शकतो, पण आपल्याला याच्या खाली एक प्राइस ऍक्शन पाहिजे होती. तर ती प्रॉपर प्राइस ऍक्शन आपल्याला इथं भेटली नाही. कुणी जरी ऍज ह्या 2 कॅन्डल मध्ये इथून पडलं, इथं खाली आलं, इथून परत वरती गेलं, टेस्ट केलं आणि इथं जर ब्रेकआउटला जर ट्रेड घेतली असेल तर आज त्याचा स्टॉप लॉस हिट झाला असं, ही आपण एक प्राइस ऍक्शन म्हणून कन्सिडर करू शकतो. अडचण नाही. मार्केटमध्ये एक हाय प्रोबॅबिलिटी ट्रेड शोधायसाठी आपला स्टॉप लॉस करून जर आपला बिझनेस रन करायसाठी छोटा लॉस द्यावा लागला तर तो ऍज अ बिझनेसचा पार्ट आहे. तो आज आपल्या ट्रेडिंग एक्सपेन्सचा भाग आहे. जर आपण हा लॉस बुक जर केला नाही तर वरती जर मार्केट जात राहिला आणि आपल्याला जर तो ऍट द एंड ऑप्शन जर 0 झाला
तर 100% लॉस सहन करावा लागू शकतो. तर हा जो 5-10% जर लॉस इथं कुणी जर दिला असेल तर तो योग्य आहे. त्याच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला ट्रेड ही चांगली भेटणार होती, कारण आपण 23,360 ची लेवल कन्सिडर करत होतो. तर इथं रिस्क टू रिवॉर्ड ही व्यवस्थित होता, त्याच्यामुळं काहीही अडचण नाही. एक ट्रेड आपली इथं फेल गेलेली असं आपण कन्सिडर करू शकतो. मी सुद्धा ट्रेड घेतलेली. इथं एक ट्रेड स्टॉप लॉस हंटिंग आपलं झालेलं आहे, अडचण नाही. आपण जो काय प्रॉफिट केलता त्याच्यातूनच हा एक छोटा लॉस इथं केलेला आहे, त्याच्यामुळे तीही काही अडचण नाही. आता नेक्स्ट उद्याचं प्लॅनिंग आपल्या याच्यावरती राहील आणि फर्स्ट टार्गेट आपण हे म्हणू शकतो की एक ट्रेंड रिव्हर्सल साठी जर केलं, शक्यतो आपण ट्रेंड रिव्हर्सल साठी प्लॅन करणार नाही, पण गेलं तर इथे एक रेजिस्टन्स आहे. ह्या रेजिस्टन्सलाच जर आपल्याला काही निगेटिव्हनेस मार्केटमध्ये दिसला तर आपण इथे एकदा एंट्री करू शकतो, आयदर ह्या वरच्या लेवलला. तर चला आता बँक निफ्टी मध्ये काय घडतंय ते आपण पाहू. बँक निफ्टी मध्ये आपण जी लेवल काढली होती की 736 ची लेवल, 50,736 ची लेवल एक सपोर्ट आहे. आज तो बँक निफ्टीने सपोर्ट ब्रेक केला नाही आणि काही खालच्या साईडला प्राइस ऍक्शन आपल्याला अजून भेटलेली नाही. आज बँक निफ्टी एक कम्प्लिटली साइडवेज होती आणि एक पॅटर्न मध्ये, साइडवेज पॅटर्न मध्ये म्हणू शकतो आपण याला, ट्रेड करत होती. आता नेक्स्ट रेजिस्टन्स जर पाहिला गेला तर बँक निफ्टी मध्ये इथं एक रेजिस्टन्स आहे ह्या लेवलला आणि मेजर रेजिस्टन्स आपल्याला 51,765 च्या लेवलला एक दिसतोय. तर मार्केट जर ह्या हायच्या वरती जर उद्या निघलं तर अपसाइड एक ट्रेंड रिव्हर्सल जर पाहिलं गेलं तर आपल्याला बँक निफ्टी साधारणतः 51,765 च्या लेवलला जाताना दिसू शकते. पण आधीमध्ये जे छोटे छोटे रेजिस्टन्स निफ्टीमध्ये किंवा बँक निफ्टीमध्ये जे बनलेले आहेत त्याच्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आणि ऍज युजल जर ट्रेंड जर पाहिला मार्केटचा तर हा ट्रेंड कम्प्लिटली साइडवेज आहे. एक मोठ्या रेंजमध्ये बँक निफ्टी साइडवेज आहे. आपण लास्ट वीक मध्ये बोललो होतो की हा गॅप जो आहे ऍज अ रेजिस्टन्स काम करल आणि हा खालच्या साईडला ही लेवल एक रेजिस्टन्स काम करत. म्हणजे बँक निफ्टी ही व्होलाटाईल आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा साइडवेज फॉर्म मध्ये अजून कोणत्याही साईडला बँक निफ्टी मध्ये आपल्याला ब्रेकआउट भेटलेला नाही. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.